गणेश काळोखे हत्ये प्रकरणानंतर खोपोलीतील साईबाबा नगर परिसरात राजकीय घडामोडींना वेग आला असून शिंदे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केला आहे. स्थानिक नेते सुधाकर खारे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 27व्या वर्धापन दिनाच्या दिवशी साईबाबा नगरमधील शिंदे गटाचे आणि आम आदमी पार्टी कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील पाटील, अशोक भोपतराव, खालापूर तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे, रायगड जिल्हा पंकज पाटील, सरचिटणीस शेखर जांभळे, महिला जिल्हा उपाध्यक्ष शिल्पा सुर्वे, खोपोली शहर अध्यक्ष मनीष यादव, महिला अध्यक्षा वैशाली जाधव, युवक अध्यक्ष रुपेश देशमुख यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी परिसराच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. सुधाकर खारे यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. आज 10 जून आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 27वा वर्धापन दिन होता आणि तो वर्धापन दिन आमच्या कर्जतच्या ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये अगदी आनंदात उत्साहात साजरा झाला. मोठ्या संख्येने वर्धापन दिनासाठी आमच्या कर्जत खालापूरमधील सर्व कार्यकर्ते या वर्धापन दिनासाठी उपस्थित होते. परंतु वर्धापन दिन साजरा होत असताना आजचा हा वर्धापन दिन आमचे सर्वांचे नेते दिवंगत आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांना आम्ही समर्पित केलेला आहे. आणि आपण सर्वांनी बघितलं असेल, वर्धापन दिन साजरा होत असताना आज आमच्या पक्षामध्ये सुद्धा खोपोली शहरामधील अनेक विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी आज जाहीर प्रवेश केलेला आहे. आणि आमची कर्जत खालापूरमधली संघटना ही नक्कीच एक नंबरची संघटना आहे. आमचा पक्ष मजबूत आहेच आणि तो अधिक मजबूत होण्यासाठी आमचे सर्वच पक्षातील प्रमुख पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, चांगल्या पद्धतीने पक्षामध्ये काम करत आहेत. साईबाबा नगरातील या पक्षप्रवेशामुळे खोपोलीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून आगामी स्थानिक राजकारणावर त्याचे परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली.